नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 23 फेब्रुवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? बांगलादेश या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए, तारिक रहमान असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? तारिक रहमान असं त्यांचं नाव आहे. बांगलादेश देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून त्यांनी नुकतीच शपथ घेतलेली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? AI फॉर ॲग्रिकल्चर रोडमॅप, AI हॅकॉथॉन अँड ॲग्रिकोश या कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या किंवा घोषित करण्यात आलेल्या इनिशिएटिव्ज आहेत, उपक्रम्स आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर राजस्थान राज्याच्या अंतर्गत AI फॉर ॲग्रिकल्चरल रोडमॅप, AI हॅकॉथॉन अँड ॲग्रिकोश नावाच्या इनिशिएटिव्स या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या आहेत. राजस्थान. सुरुवातीलाच आपण राजस्थानबद्दल चर्चा करूया. स्थापना झाली 30 मार्च 1949ला. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा, राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे आणि राजधानी आहे जयपूर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर आणि सरिस्का आणि 4 महत्त्वाचे धरण बिसलपूर, राणा प्रताप, गांधीसागर आणि जवाहर सागर. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. कोणत्या देशाने मेसेजिंग ॲप व्हॉट्सअप ब्लॉक करण्याचे आदेश दिलेले आहेत? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर रशिया या देशाच्या अंतर्गत रशियाने या ठिकाणी व्हॉट्सअप हे जे काही मेसेजिंग ॲप आहे ते ब्लॉक करण्याचे आदेश दिलेले आहेत. 4-5 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. रशियन डेटा स्थानिकीकरण कायद्यांचे पालन न केल्याचा याच्यामध्ये आरोप करण्यात आला आहे. स्थानिक सर्व्हरवर रशियन वापरकर्त्यांचा डेटा संग्रहित करण्यात या ठिकाणी अयशस्वी ठरलेला आहे. ते राष्ट्रीय सुरक्षा आणि माहिती नियंत्रणाबद्दल चिंता वर्तवलेली आहे. 2022 मध्ये इंस्टाग्राम आणि फेसबुक या ठिकाणी रशियाने ऑलरेडीच ब्लॉक केलेले आहेत. सोबत आता रशियाने व्हॉट्सअप देखील ब्लॉक केलेलं आहे. आणि रशियाच्या अंतर्गत रशियाचं स्वतःचं एक या ठिकाणी मेसेजिंग ॲप आहे मॅक्स ॲप, ते आता या ठिकाणी त्या ठिकाणी प्रमोशन करत आहे त्या ॲप्लिकेशनचं. ठीक आहे, या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. रशियाबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन, राजधानी आहे मॉस्को, चलन वापरलं जातं रशियन रुबल. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाने सक्षम करण्यासाठी जयपूरमध्ये AI आधारित शेतकरी प्लॅटफॉर्म भारत विस्तार कोणी सुरू केलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शिवराज सिंग चौहान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी जर तुम्हाला असं विचारलं भारत विस्तार, VISTAAR विस्तार याचा फुल फॉर्म काय? व्हॅल्यू इंटिग्रेटेड सिस्टम फॉर टेक्नॉलॉजी ॲडवायझरी अँड ॲग्रिकल्चरल रेझिलियन्स, बरोबर असा याचा फुल फॉर्म आहे. आणि हा जो काही भारत विस्तार प्लॅटफॉर्म आहे तो जो काही सुरू करण्यात आला आहे त्याच्या मागचा उद्देश काय? तर लिहून घ्या. या व्यासपीठाचा उद्देश शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाद्वारे सक्षम करणे, हवामान, बाजारभाव, पीक सल्ला आणि केंद्र सरकारच्या 10 पेक्षा अधिक प्रमुख योजनांवरील माहिती 24/7 उपलब्ध करून देणे या सर्व उद्देशाने या ठिकाणी जो काही AI आधारित शेतकरी प्लॅटफॉर्म आहे भारत विस्तार हा या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे शिवराज सिंग यांच्या मार्फत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. भारतामध्ये प्रथमच कोणत्या राज्य सरकारने जे काही भरती ओहोटीचे पूर येत असतात, बरोबर का नाही, त्याच्या वेळेस जेव्हा पूर येत असतात तर या भरती ओहोटीच्या पुराला राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केलेलं आहे? तर 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारतामध्ये प्रथमच केरळ राज्याने भरती ओहोटीच्या पुराला राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केलेला आहे. ज्याच्या मागचा उद्देश किनारपट्टीवरील 9 जिल्ह्यांमध्ये वारंवार होणाऱ्या समुद्र पाणी घुसखोरीमुळे आणि भरती ओहोटीच्या पुरामुळे बाधित होणाऱ्या लोकांना मदत करणे आणि आपत्ती व्यवस्थापन बळकट करणे हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. तर पर्याय क्रमांक ए, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण केरळ बद्दल चर्चा करूया. स्थापना झाली या राज्याची 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत पिनराय विजयन,
राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर, राजधानी आहे तिरुवनंतपुरम. 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली. आणि या ठिकाणी 4 महत्त्वाचे धरण इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न क्रमांक 5. AI इम्पॅक्ट स्टार्टअप बुक नावाचं बुक आहे, कोणत्या मंत्रालयाच्या द्वारे हे लॉन्च करण्यात आलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. बरोबर, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिस्ट्री, या मिनिस्ट्रीच्या द्वारे, या मंत्रालयाच्या द्वारे AI इम्पॅक्ट स्टार्टअप बुक लॉन्च करण्यात आलेलं आहे. वर्तमानमध्ये कॅबिनेट मंत्रीपद या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचं कोणाकडे आहे? तर अश्विनी वैष्णव. ठीक आहे, हे जे काही बुक आहे AI इम्पॅक्ट स्टार्टअप बुक हे लॉन्च करण्यामागचा उद्देश तर लिहून घ्या. हे पुस्तक भारतातील 100 पेक्षा अधिक AI स्टार्टअपचे एकत्रित मॅपिंग करणारे एक संग्रह म्हणून काम करतं. आरोग्य सेवा, शेती, शिक्षण आणि कचरा तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांमध्ये पायलट प्रकल्पापासून लोकसंख्या प्रमाणामध्ये तैनात करण्यासाठी या नवकल्पनांचे रूपांतर करण्याचे याच्या मागचे एम आहेत, उद्दिष्ट आहे. बरोबर, तर पर्याय क्रमांक डी, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या द्वारे या ठिकाणी AI इम्पॅक्ट स्टार्टअप बुक या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने भारतातील पहिली मोबाईल आधारित AI चालित रिमोट मतदान प्रणाली सादर केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बिहार या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारतातील पहिली मोबाईल आधारित AI चालित रिमोट मतदान प्रणाली या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे. या राज्याचे मॉडेल भारतातील पहिले मोबाईल सक्षम रिमोट मतदान यंत्रणा म्हणून स्थित आहे. पर्याय क्रमांक बी, बिहार हे या पर्याय क्रमांक सी, बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बिहारबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना 22 मार्च 1912, मुख्यमंत्री नितीश कुमार, राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, राजधानी पटना. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान वाल्मिकी, राजगीर आणि कानवर आणि एकच महत्त्वाचं धरण इंदापुरी नावाचं. पुढचा प्रश्न क्रमांक 7. HICDP फेज 3 या कराराअंतर्गत भारताने कोणत्या देशाला त्यांची पहिली हाय स्पीड फेरी भेट म्हणून दिलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मालदीव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहिलाच शब्द आहे HICDP, याचा फुल फॉर्म काय? हाय इम्पॅक्ट कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. याच्या मागचा उद्देश काय आहे? तर मालदीवमधील बेटांमधील कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि राजजे ट्रान्सपोर्ट लिंक नेटवर्क अधिक सक्षम करणे, या दोन्ही उद्देशाने या ठिकाणी या फेज 3 कराराअंतर्गत भारताने मालदीवला या ठिकाणी त्यांची पहिली हाय स्पीड फेरी भेट म्हणून या ठिकाणी दिलेली आहे. मालदीव ज्या देशाचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत मोहम्मद मुइझू, राजधानी आहे माले, चलन वापरलं जातं मालदिवियन रुपया. पुढचा प्रश्न क्रमांक 8. ULPIN भू आधार प्रणाली लागू करणारे भारतातील कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश 29व्या क्रमांकाचे बनलेले आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर दिल्ली हे 29वे या ठिकाणी प्रदेश ठरलेला आहे. कशासाठी? तर ULPIN भू आधार प्रणाली लागू करणार. तुम्ही म्हणताल की सर ULPIN ही जी काही सिस्टीम आहे, प्रणाली आहे, याचं फुल फॉर्म काय? तर लिहून घ्या, युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर. या उपक्रमाचा उद्देश जमिनीच्या मालकीचे स्पष्ट नोंदी ठेवणे आणि जमिनीशी संबंधित वाद कमी करणे हा आहे. ही प्रणाली 2021 मध्ये डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे या ठिकाणी ही प्रणाली. तर पर्याय क्रमांक ए, दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. भारतातील पहिली सरकार समर्थित राष्ट्रीय बायोबँक फॉर लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर LSD लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. LSDचा फुल फॉर्म काय? लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर, ज्याचा उपयोग दुर्मिळ आजारांवरील उपचार आणि निदान पद्धती विकसित करण्यासाठी केला आहे. भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाद्वारे याला या ठिकाणी निधी देण्यात येत असतो. पर्याय क्रमांक डी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. गुजरातबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना 1 मे 1960 याच दिवशी आपल्या राज्याची देखील स्थापना झाली आणि हाच दिवस इंटरनॅशनल लेबर डे म्हणून आपण साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर, ब्लॅकबक आणि वनसदा आणि 5 महत्त्वाचे धरण सरदार सरोवर, ओकाई, काडना, दंतीवाडा आणि धारोई.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10 CJ-1000 हे कोणत्या देशाने विकसित केलेले रोड मोबाईल क्षेपणास्त्र आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर चीन या देशाने विकसित केलेले हे रोड मोबाईल क्षेपणास्त्र आहे CJ-1000. हे जगातील पहिले जमिनीवरून चालवले जाणारे स्क्रॅमजेट चालित हायपरसोनिक क्षेपणास्त्र आहे. पल्ला काय आहे याची, रेंज काय आहे याची, या क्षेपणास्त्राची रेंज किमान 2500 किलोमीटर पर्यंत आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक सी, सी फॉर चीन, सी फॉर CJ-1000 नावाचं या ठिकाणी रोड मोबाईल क्षेपणास्त्र मिसाईल विकसित केलं आहे चीन या देशाने. चीन अध्यक्ष शी जिनपिंग, राजधानी बीजिंग, चलन रेनमिनबी. पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11 2026 मध्ये नुकतेच सुरू झालेले प्रांतिकरण व्यवस्थापन प्रणाली पोर्टल कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक बी, आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे पोर्टल वेंचर, खाजगी किंवा अनुदान न मिळालेल्या शैक्षणिक संस्थांच्या प्रांतिकरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सुसूत्रता आणण्यासाठी विकसित करण्यात आले असून याद्वारे शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचे निराकरण केले जाणार आहेत या प्रणालीच्या अंतर्गत. ठीक आहे. जाता जाता आसामबद्दल देखील रिव्हिजन टाकून जाऊया. आसामची स्थापना झाली 26 जानेवारी 1950. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा, राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य, राजधानी दिसपूर. 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान काझीरंगा, मानस, डिब्रू सैखवा, रायमोना आणि देहिंग पटाई आणि 2 महत्त्वाचे धरण पगलडिया आणि सुबानसिरी. शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 12 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे? तर आपल्या हरमनप्रीत कौर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? हरमनप्रीत कौर असं त्यांचं नाव आहे. या ठिकाणी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हायेस्ट या ठिकाणी मॅचेस खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटू ठरलेल्या आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये सलग दुसऱ्या वर्षी CEO ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? डॉक्टर चंद्रकांत लहरिया, सीता अशोक शेळके, समीर कनोडिया की उर्मिला सत्यनारायणन? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर?